Hello everyone, welcome to the परिवर्तन लर्निंग सेंटर यूट्यूब चॅनल. माय नेम इज एसपी सर. विद्यार्थी मित्रांनो, आपण अँगल अँड इट्स मेजरमेंट या चॅप्टरला सुरुवात केलेली आहे. डिटेल मध्ये इंट्रोडक्शनचं लेक्चर आपण बनवलेलं आहे. जर समजा तुम्ही बघितलं नसेल तर हे लेक्चर एकदा बघून घ्या आणि त्याच्यानंतर एक्सरसाइज 1.1 ला सुरुवात करा. ओके, कारण की खूप कन्सेप्ट मी डिटेल मध्ये सांगितलेले आहेत. ओके, आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे व्हिडिओ खूप छान पद्धतीने समजेल. ओके, किंवा आता जर बघू वाटलं नाही तर नंतर बघा. हे लेक्चर झाल्यानंतर तुम्ही कधी बघू शकता. ओके, पण ते लेक्चर मात्र बघून घ्या. चला, एक्सरसाइज 1.1 ला आपण सुरुवात करणार आहोत. पहिला क्वेश्चन आहे, डिटरमाइन विच ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ अँगल्स आर कोटर्मिनल. तर विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या पेअर ऑफ अँगल, पेअर म्हणजे दोन अँगल. ओके, तर दोन अँगलची जोडी असते त्याला आपण पेअर म्हणतो. तर या ठिकाणी कोणत्या अँगलची जोडी जी आहे ती कोटर्मिनल अँगल आहे किंवा नाही हे तुम्हाला सांगायला सांगितलेलं आहे. ओके, एकदम सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं, लक्ष द्या. पहिला क्वेश्चन आहे 210 आणि -150 हे दोन अँगल दिलेले आहेत. सरळ सरळ दोघांची वजाबाकी करायची. काय आहे बघा, 210. सगळ्यात पहिल्यांदा एक स्टेप लिहा, गिवन अँगल्स आर. गिवन अँगल्स आर. ओके, म्हणजे दिलेले अँगल तुम्हाला लिहायचे. तर काय काय दिले सांगा, 210 डिग्री कॉमा -150 डिग्री. ओके, नंतर दोघांची वजाबाकी करा. दोघांची वजाबाकी काय येणार आहे, पहिल्याची वजा म्हणजे पहिला नंबर मायनस सेकंड नंबर. ओके, सेकंड अँगल. चला, फर्स्ट अँगल मायनस सेकंड अँगल. ओके, हे 210 झालं. मायनस मायनस काय आलं, प्लस आलं, 150. तर या ठिकाणी बेरीज झाल्या. मग बेरीज होत असेल तर चला बेरीज करा. 0 आणि 0 0. तुम्हाला अशी बेरीज येत नसेल तर उभी बेरीज करा. ओके, 5 आणि 1 6, 2 आणि 1 3. तर अँगल किती आला, 360 डिग्री आला. तर 360 डिग्रीलाच विद्यार्थी मित्रांनो मी 1 × 360 डिग्री लिहू शकतो का. 360 डिग्रीला मी 1 × 360 डिग्री लिहू शकतो. मीन्स दिस इज द इंटिग्रल मल्टिपल ऑफ द 360 डिग्री. म्हणजे याला आपल्याला काय म्हणता येतं, दिस इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री. Therefore, given pair is coterminal angle. Therefore, given, हे वाक्य तुम्हाला लिहायचंय पूर्ण ह्याच्यामध्ये वर्डिंग मध्ये, गिवन पेअर ऑफ अँगल इज किंवा द गिवन अँगल्स आर कोटर्मिनल अँगल्स असं लिहू शकता. द गिवन पेअर ऑफ अँगल म्हणा किंवा द गिवन अँगल्स आर कोटर्मिनल अँगल. बरोबर आहे. सर्वांना लक्षात आलं कशा पद्धतीने सॉल्व्ह केलं. काही नाही हो का, गिवन अँगल लिहा ऍज इट इज. अरे हो का, दिलेलं क्वेश्चन ऍज इट इज लिहा. बरोबर आहे, पण काही ना काही वाक्य लिहावं लागतं म्हणून मी वाक्य लिहिलं आहे. द गिवन अँगल्स आर, हे गिवन अँगल लिहिलं. दोघांची वजाबाकी केली. जर 360च्या मल्टिप्लाय मध्ये असेल, 360 डिग्रीच्या मल्टिप्लाय मध्ये असेल, म्हणजे पटीमध्ये जर येत असेल तर त्याला काय म्हणायचं, दिस इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री. ओके, त्याच्यामुळे गिवन अँगल्स आर कोटर्मिनल अँगल. त्यावेळी समजलं तुला, भावड्या तुला समजलं. व्हेरी गुड. ओके, चला ठीक आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी दोघांना समजलेलं आहे. ओके, आता दुसरा बघायचा क्वेश्चन. मग दुसरा क्वेश्चन खूप सोपा आहे मित्रांनो. बघा, तुम्ही देखील सॉल्व्ह करू शकता. सेकंड क्वेश्चन बघा काय येणार आहे. सेकंड क्वेश्चन, चला पेन बदलू का. सेकंड क्वेश्चन आहे 360 आणि त्याच्यानंतर -30 दोन्ही बी डिग्री मध्ये. खूप सोपं आहे. चला, कसं सॉल्व्ह करायचं, दोघांची वजाबाकी करायची, बस विषय संपला. दोघांची वजाबाकी करा. ओके, आन्सर लिहित असताना आन्सर लिहा, खाली डबल अंडरलाईन करा. ओके, पहिलं वाक्य काय लिहायचंय, द गिवन अँगल्स आर. द गिवन अँगल्स आर, पहिलं वाक्य बघा, द गिवन अँगल्स आर. हा, ओके, द गिवन अँगल्स आर. ओके, काय आहेत अँगल सांगा, 360 डिग्री कॉमा -30 डिग्री. आता दोघांची वजाबाकी करा. काय नाही, दोघांची वजाबाकी, पहिला अँगल मायनस दुसरा अँगल. मायनस मायनस काय वाले, प्लस वाले. 360 मायनस मायनस प्लस झालेला आहे. ओके, 360 + 30, 360 + 30 किती, 390. बरोबर आहे. हा इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 आहे का, 360च्या पटीमध्ये आहे का, नाही. तर या ठिकाणी एक वाक्य लिहायचंय, दिस इज नॉट इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360. देअरफॉर गिवन अँगल इज नॉट कोटर्मिनल अँगल. बरोबर आहे, हे तुम्ही लिहिता आता. ओके, एकदा लिहून देतो, बाकी नंतर तुम्ही लिहा. काय नाही सांगा, दिस इज नॉट इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री. देअरफॉर गिवन अँगल्स आर नॉट कोटर्मिनल अँगल. कोटर्मिनल
अँगल्स. सर्वांना समजलं? अशा पद्धतीनं हे तुम्हाला लिहायचं आहे. बरोबर आहे? सर्वांना समजलं का? येस और नो सांगा. आता पुढचा क्वेश्चन तुम्ही करू शकता. यस, बघा पुढचे जे सब क्वेश्चन आहे ते तुम्ही करू शकता. याचा वाटलं तर एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या. टेक द स्क्रीनशॉट. घेतलं स्क्रीनशॉट? ओके, चला ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इझिली करू शकता. बघा आता खटखट खटखट मी या ठिकाणी लिहून देणार आहे. चला तिसरा क्वेश्चन आहे. बघा तिसरा क्वेश्चन आहे -180 डिग्री कॉमा 540 डिग्री. चला दोघांची वजाबाकी करा. द गिवन अँगल्स वगैरे मी काही लिहिणार नाही. ओके, हा पहिली स्टेप लिहायची तुम्हाला. द गिवन अँगल्स आर, दिलेले अँगल -180 डिग्री कॉमा 540 डिग्री आहे. दोघांची वजाबाकी करा. किती येते? -180 मायनस 540. बघा पहिला अँगल वजा दुसरा अँगल, पहिला अँगल मायनस सेकंड अँगल. ओके, इक्वल टू हे -180 मायनस 540 मायनस मायनस काय होते? प्लस होते आणि मोठ्या संख्येत चिन्ह येते. ओके, चला 0 0 0 8 आणि 4 12 ला 2 हा चला 1 5 आणि 1 6 6 आणि 1 7. 720 हे 360 च्या पटीमध्ये आहे का? किती येणार आहे सांगा? -2 इंटू 360 येणार आहे. मायनसला मायनस आणि 720 ला मी 2 इंटू 360 करू शकतो. 36 दोन्ही 72 म्हणजे 720 याला तुम्ही गुणाकार करू शकता. म्हणजे हे 360 च्या पटीमध्ये आहे मित्रांनो. त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला एक वाक्य लिहावं लागेल. काय वाक्य लिहावं लागेल? दिस इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360. देअरफॉर द गिवन अँगल्स आर कोटर्मिनल अँगल. हे तुम्हाला लिहावं लागेल. ओके, तर या ठिकाणी बघा दिस इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ, हे आता मी प्रत्येक वेळेस लिहून देणार नाही, तुम्हाला लिहायचं आहे इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री. देअरफॉर गिवन अँगल्स आर कोटर्मिनल अँगल्स. हे मी प्रत्येक वेळेस लिहून देणार नाही कारण की तुम्हाला जमत आहे. ओके, चला ठीक आहे. त्याच्यानंतर 4th नंबरचा क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो अशाच टाइप मध्ये क्वेश्चन आहे. 4th नंबरचा -405 डिग्री कॉमा 675 डिग्री. सरळ सरळ दोघांची वजाबाकी करा. आता मी काही स्टेप लिहून देणार नाही, ऍज इट इज. पहिली स्टेप तुम्हाला माहित आहे, द गिवन अँगल्स गिवन अँगल जे दिले तर ते ऍज इट इज लिहा. त्याच्यानंतर सरळ सरळ वजाबाकी करा. हो का? पहिला अँगल 405 डिग्री मायनस दुसरा अँगल 675 डिग्री. मायनस मायनस प्लस झालं. सरळ सरळ मायनस मायनस प्लस करा. दोघांची बेरीज करा. 5 आणि 5 10 ला 0 अचाला 1 7 आणि 1 8 4 आणि 6 10. बरोबर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो हा इंटिग्रल मल्टिपल ऑफ द 360 आहे का? म्हणजे बघायचं 2 गुणिले 360 करायचं, 3 गुणिले 360 करून बघायचं, 4 गुणिले 360 करून बघायचं, येते का बघायचं याच्या पटीमध्ये. यस, तर या ठिकाणी हा कसा आहे? 1080 म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो याला तुम्ही 3 गुणिले 360 जर केलं तर हेच उत्तर येते. म्हणजे हा 3 पट आहे 360 च्या. म्हणजे दिस इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री. देअरफॉर गिवन अँगल्स आर कोटर्मिनल अँगल. म्हणजे हा कोटर्मिनल अँगल आहे. बरोबर आहे? चला ठीक आहे. 5वा विद्यार्थी मित्रांनो बघा, 5वा काय येणार आहे बघा. 860 डिग्री आहे. 860 डिग्री आणि त्याच्यानंतर 580 डिग्री आहे. 860 580 सरळ सरळ वजाबाकी करा. काय येणार सांगा? 860 मायनस 580 वजाबाकी करा. काय येणार आहे? 0 तून 0 गेले 0, 6 तून 8 जात नाही, 16 तून 8 गेले 8 उरले, इथं 7 उरले, 7 मधून 5 गेले 2. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो हा इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 आहे का? नाही, 360 पेक्षा कमीच आहे. त्याच्यामुळे दिस इज नॉट इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360. देअरफॉर गिवन अँगल इज नॉट द कोटर्मिनल अँगल. हे तुम्हाला लिहायचं. लिहिताना का येस और नो सांगा, का लिहून देऊ ते सांगा मला कमेंट मध्ये कळवा. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता हे झालं 5वा झाला. सो दिस इज नॉट कोटर्मिनल अँगल. दिस इज नॉट कोटर्मिनल अँगल. दिस इज टर्मिनल अँगल. टर्मिनल अँगल. त्याच्यानंतर दिस इज टर्मिनल अँगल. ओके, अशा पद्धतीने. ओके, शॉर्टकट लिहितोय मी आता. 5वा झाला. आता 6वा बघा विद्यार्थी मित्रांनो. 6वा काय आहे? 6वा काय बघा. 900 डिग्री आणि मायनस 900 डिग्री. चला हा लास्ट क्वेश्चन आहे का? 6वा लास्ट क्वेश्चन आहे. 6वा क्वेश्चन मित्रांनो तुम्हाला मी करून देतो व्यवस्थितपणे, म्हणजे तुम्हाला आणखीन लक्षात बसेल. दिस इज द 900 डिग्री अँड मायनस 900 डिग्री. चला ठीक आहे, दोघांची वजाबाकी करायची आहे. जस्ट यू हॅव टू डू द सबस्ट्रॅक्शन ऑफ these 2 angles. ओके, स्टेप कशाला यायच्या माहिती आहे? द गिवन अँगल्स आर. द गिवन अँगल्स आर. द गिवन अँगल्स आर. काय काय दिलं गिवन अँगल? 900 डिग्री कॉमा मायनस 900 डिग्री. दोघांची वजाबाकी करा. दोघांची वजाबाकी केल्यानंतर काय येणार आहे? 900 मायनस 900. चला ठीक आहे. आता बघा काय येणार आहे?
900 मायनस मायनस प्लस. ओके हा 9 आणि 9 18 हे 2 शून्य बरोबर आहे. 900 आणि 900 1800 होतात. 900 प्लस 900 1800 1800. तर हे इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 आहे का? यस. 5 इंटू 360 जर समजा तुम्ही केलं तरी येते. आता पर्यंत काय करायचं 2 इंटू 360 करायचं 720 नाहीये 1800 आहे. 3 इंटू करा 4 इंटू करा 5 इंटू करा 6 इंटू करा. कशामध्ये मॅच होते का बघा. बरोबर आहे. जर मॅच होत असेल तर लिहा नाही तर सोडून द्या मग. ओके सो दिस इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 degree. Therefore given angles are coterminal angle. सर्वांना समजलं मित्रांनो? यस और नो सांगा. सर्वांना समजलंय का? यस और नो. कशा पद्धतीने लिहायचं मेथड सर्वांना लक्षात आली बरोबर आहे का नाही? सोपं. फक्त वजाबाकी करा. जर वजाबाकी करी आणि ती वजाबाकी जर 360 किंवा 360च्या पटीमध्ये येत असेल 360च्या इंटिग्रल मल्टिपल मध्ये येत असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो की हे कोटर्मिनल अँगल आहेत. नाहीतर दिस इज नॉट द कोटर्मिनल अँगल आपण म्हणू शकतो. बरोबर आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो सर्वांना समजायला का? यस और नो सांगा. चला ठीक आहे. या ठिकाणी आपण थांबूता. पुढचा क्वेश्चन आपण पुढच्या लेक्चर मध्ये करूता. ओके चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स मध्ये सांगा की व्हिडिओ तुम्हाला समजालाय का नाही समजालाय. बरोबर आहे. यस. जय हिंद जय परिवर्तन.